नमस्कार मित्रहो, मी प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सकटे आणि आपण पाहत आहात लोकसंवाद न्यूज, सत्य जे तुमच्या समोर. मित्रहो, गेल्याच महिन्यामध्ये दिल्लीच्या जंतर मंतरवर एक मोठं ऐतिहासिक असं विद्यार्थी आंदोलन झालं. अभिजित दिपके या मराठी मुलानं संपूर्ण केंद्र सरकार आणि सिस्टीम हलवून टाकली, हे संपूर्ण देशानं पाहिलं. सोशल मीडियावरती अभिजित दिपके, नरेंद्र मोदी, धर्मेंद्र प्रधान आणि तो प्रचंड विद्यार्थ्यांचा आवाज बुलंद होताना संपूर्ण देशानं आणि जगानंही पाहिला. दिल्लीच्या जंतर मंतरवरचं आंदोलन धर्मेंद्र प्रधानच्या राजीनाम्यानंतर संपलं. जवळपास 40 ते 45 दिवस ते आंदोलन सुरू होतं. सोनम वांगचुक सारखा आंतरराष्ट्रीय कीर्तीचा पर्यावरणवादी आणि सामाजिक कार्यकर्ता या आंदोलनामध्ये सहभागी झालेला होता आणि देशातले बहुतेक सगळे भारतीय जनता पक्षाचे विरोधक नेते जंतर मंतरवर येऊन अभिजित दिपकेला सपोर्ट करून गेले होते. जंतर मंतरचं आंदोलन नव्या विद्यार्थ्यांना, नव्या पिढीला, नव्या जनरेशनला एक मोठं बळ देणारं आंदोलन होतं. एक नवा आत्मविश्वास देणारं आंदोलन होतं. विरोधी पक्षांना सुद्धा एक आत्मविश्वास, आत्मभान देणारं आंदोलन होतं आणि नरेंद्र मोदींना आम्ही काबूत आणू शकतो अशा पद्धतीनं आता ते गर्वानं बोलू शकतात बाहेर, इतक्या त्या आंदोलनाचा प्रभाव होता. परंतु मित्रहो, गेल्या महिन्यापासूनच म्हणजे 20 जुलैला जंतर मंतरवरचं आंदोलन संपलं आणि 25 जुलैपासून झारखंडमधल्या रांची या ठिकाणी विद्यार्थ्यांचं आंदोलन असं सुरू आहे. विषय तोच आहे, पेपर फुटीचा किंवा पेपरमधल्या घोटाळ्याचा आणि भ्रष्टाचाराचा, एकूणच शिक्षण व्यवस्थेतल्या घोटाळ्याचे संबंधित असं ते आंदोलन तिथं 25 जुलैपासून सुरू आहे. जंतर मंतरवरचं आंदोलन अभिजित दिपकेनं केलं, त्याचं नेतृत्व. तर रांचीमध्ये जे आंदोलन सुरू आहे ते आंदोलन मात्र देवेंद्रनाथ महतो या विद्यार्थ्यानं, या तरुणानं हे आंदोलन सुरू केलेलं आहे आणि या आंदोलनाची तीव्रता सुद्धा कमालीची वाढलेली आहे. हे आंदोलनाला सुद्धा संपूर्ण झारखंडमधून जिल्ह्यातून विद्यार्थ्यांचा प्रतिसाद मिळतोय. अक्षरशः मी तर असं म्हणेन की झारखंड पेटवणारं हे विद्यार्थी आंदोलन आहे. इतकं जबरदस्त आंदोलन झारखंडमध्ये सध्या सुरू आहे. मित्रहो, आपल्याला माहीत असेल की झारखंड पब्लिक सर्व्हिस कमिशन आणि झारखंड स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या झालेल्या निवडी, या दोन्हीमध्ये प्रचंड भ्रष्टाचार झाला आहे अशा पद्धतीचा आरोप ठेवून हे विद्यार्थी आंदोलन सुरू झालेलं आहे. या आंदोलनाचं नेतृत्व अर्थातच मी मगाशी सांगितलं तसं देवेंद्रनाथ महतो हा विद्यार्थी करतोय, तरुण करतोय, विद्यार्थी नेता करतोय. यांचं एकच म्हणणं आहे की हा जो परीक्षेमध्ये घोटाळा झालेला आहे त्याची सीबीआय चौकशी झाली पाहिजे, ईडीकडून चौकशी झाली पाहिजे आणि जे जे याला जबाबदार आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. आपल्याला माहीत आहे की हेमंत सोरेन तिथं मुख्यमंत्री आहेत. हेमंत सोरेन म्हणजे झारखंडची निर्मिती ज्यांनी केली ते शिबू सोरेनचे हे सुपुत्र आहेत, चिरंजीव आहेत. 2013ला ते झारखंडचे पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले, वयाच्या 38व्या वर्षी. सर्वात तरुण मुख्यमंत्री म्हणून हेमंत सोरेनचा झारखंडमध्ये उल्लेख केला जातो. थोडासा मध्यंतरी त्यांच्यावरही ईडीचा आणि भ्रष्टाचाराचे काही आरोप झाले, त्यामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. परंतु जेलमधून बाहेर आल्यानंतर पुन्हा ते मुख्यमंत्री झालेले आहेत. सांगण्याचं तात्पर्य असं की 2013 पासून 26 पर्यंत जवळजवळ 10, 12, 13 वर्ष ते मुख्यमंत्री म्हणून झारखंडचा कारभार सांभाळत आहेत आणि झारखंडमधल्या प्रश्नांची खूप चांगली जाण त्यांना आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आहे. मित्रांनो, जयपाल सिंह मुंडा स्टेडियमवर सुरू असलेल्या या आंदोलनामध्ये विद्यार्थ्यांनी अक्षरशः एकच विषय लावून धरलेला आहे की
झारखंड पब्लिक सर्व्हिस कमिशनमध्ये झालेला घोटाळा जवळपास तो 40 कोटीपर्यंतचा घोटाळा आहे. इतका हैदोस या झारखंड पब्लिक सर्व्हिस कमिशनच्या माध्यमातून झालेला आहे आणि झारखंड स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या माध्यमातून हा घोटाळा झाला आहे की ज्या विद्यार्थ्यांनी पेपर दिलेले आहेत त्यांनी पेपर कोरे जरी दिले तरी ते विद्यार्थी पास झालेले आहेत. ज्यांनी अगदी 40 मार्काचा पेपर सोडवला आहे ते सुद्धा मेरिट लिस्टमध्ये आलेले आहेत आणि हे सगळं व्हायरल झालेलं आहे आणि त्याच्यामुळंच प्रचंड विद्यार्थ्यांच्यामध्ये असंतोष निर्माण झाला, उद्रेक झाला आणि त्याच्यातून हे आंदोलन सुरू झालेलं आहे. 29 जुलैपासून या आंदोलनाला स्वरूप बेमुदत धरणं आंदोलन, ठिय्या आंदोलन सुरू झालं 29 जुलैपासून. 2 ऑगस्टला देवेंद्रनाथ महतो यांनी आमरण उपोषण सुरू केलं 2 ऑगस्टला. 10 ऑगस्टला तर विधानसभेवर मोर्चा काढला, म्हणजे कालचीच गोष्ट आहे. जुन्या विधानसभेपासून नवीन विधानसभेवरती मोर्चा काढला आणि हा मोर्चा इतका जबरदस्त होता की त्याचे फोटो जरी बघितले तरी चक्रावून जाईल इतके विद्यार्थी झारखंडच्या रांचीमधल्या त्या रस्त्यावरती दिसून येतात. इतका मोठा मोर्चा आणि इतका मोठा सहभाग विद्यार्थ्यांचा होता. आणि या विद्यार्थ्यावर सुद्धा जंतर मंतरच्या विद्यार्थ्यावर जो काय प्रयोग झाला तोच प्रयोग इथेही झाला. अक्षरशः त्या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज झाला, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आला, अतिशय फोर्सचं पाणी त्यांच्यावर सोडण्यात आलं, पाण्याचे फवारे त्यांच्यावर मारण्यात आले, परंतु विद्यार्थ्यांच्यावर काहीही परिणाम झालेला नाही. विद्यार्थी जुन्या विधानसभेपासून नव्या विधानसभेच्या मुख्य प्रवेशद्वारापर्यंत पोहोचले, तिथं ते बसले. एवढे सगळे प्रयोग करून सुद्धा बॅरिकेड्स मोडून काढले विद्यार्थ्यांनी. तिथं त्यांनी ठिय्या मारला, त्यांच्यावर लाठीचार्ज झाला तरीही विद्यार्थी तिथंच बसून होते. त्यानंतर पुन्हा संध्याकाळी 7-7:30 वाजता पुन्हा अक्षरशः निघृण अशा पद्धतीनं लाठीचार्ज करण्यात आला, अमानुषपणे लाठीचार्ज करण्यात आला. विद्यार्थिनीवरती आणि विद्यार्थ्यांच्यावरती सुद्धा हा लाठीचार अमानुषपणे पोलीस डिपार्टमेंटच्या माध्यमातून करण्यात आला. या सगळ्या गोष्टी इतक्या टोकाला गेल्या की आज 11 ऑगस्ट रोजी झारखंड बंदचं आवाहन विरोधी पक्षांना दिलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये गंमत अशी आहे मित्रांनो की दिल्लीमध्ये जे आंदोलन झालं तिथं भारतीय जनता पक्ष सत्तेवर होते आणि काँग्रेससह इतर पक्ष विरोधात होते. झारखंडमध्ये परिस्थिती वेगळी आहे. झारखंडमध्ये हेमंत सोरेन हे झारखंड मुक्ती मोर्चाचे प्रमुख सत्तेमध्ये आहेत. काँग्रेस वगैरे आणि राष्ट्रीय जनता दल लालू यादवांचा ह्यांचं सरकार झारखंडमध्ये आहे आणि विरोधामध्ये बीजेपी आहे. सांगण्याचं तात्पर्य असं की जी दिल्लीत परिस्थिती त्याच्या अगदी उलटी परिस्थिती झारखंडमध्ये आहे. आणि काल झालेल्या लाठीमाराच्या विरोधात आज बीजेपीनं झारखंड बंदचा प्रोग्राम जाहीर केलेला आहे. राजकीय चित्र जरी उलटं असलं तरी सुद्धा विद्यार्थ्यांचा जो आत्मविश्वास आणि जी काय असंतोष आहे त्यामध्ये कुठेही तिळमात्राचा फरक पडलेला नाही आहे. मित्रांनो, या संपूर्ण प्रकारामध्ये ज्या कंपनीला पेपर सेटिंगचं काम दिलं होतं ती ब्लॅक लिस्टेड कंपनी आहे. या सगळ्या प्रकारामध्ये त्या कंपनीचा जो प्रमुख आहे अभय कुमार तिवारी त्याला CIDनं अटक केलेली आहे. कारण या परीक्षेतून त्या अभय कुमार तिवारी याचा भाव आणि वहिनी दोघंही सिलेक्ट झालेले आहेत. त्यामुळं त्याला अटक केलेली आहे. त्यानंतर JPSC म्हणजे झारखंड पब्लिक सर्व्हिस कमिशनचे जे अध्यक्ष होते यल खियांगते यालाही अटक झालेली आहे, त्याने राजीनामा दिलेला आहे. आणि 3 सदस्यांनी राजीनामा दिलेला आहे. डॉक्टर अजिता भट्टाचार्य, डॉक्टर अनिमा हंसदा आणि डॉक्टर जमाल अहमद या 3 झारखंड पब्लिक सर्व्हिस कमिशनच्या सदस्यांनी राजीनामा दिलेला आहे. मित्रांनो, 25 जुलैला हे आंदोलन सुरू झालं. 22 जुलैलाच JPSCनं ह्या सगळ्या गोष्टीची जाणीव झाल्यामुळं पुढं राजीनामा दिला, परंतु त्यातून काही त्यांची सुटका झाली नाही. 9 ऑगस्टला या 3 सदस्यांना अटक झालेली आहे. 10 ऑगस्टला खियांग त्यांना अटक झालेली आहे, CIDनं केलेली आहे. आणि या आंदोलनाची तीव्रता कमालीची वाढलेली आहे. जेन झीचं आंदोलन जंतर मंतरवर झालं असं सगळे म्हणत होते. झारखंडच्या रांचीमधलं हे आंदोलन जेन झीचंच आहे. नव्या पिढीची मुलं आणि सगळं आदिवासी राज्य असल्यामुळं
आदिवासी लोकांचं तिथं प्रभाव जास्त आहे मुलांचा आणि त्यांच्यामध्येच ही सगळी लढाई आहे. एक तुलनाच करायची झाली तर मी अगदी थोडक्यात आपल्यापुढे सादर करेन. दिल्लीतलं जंतर मंतरचं आंदोलन आणि रांचीमधलं, झारखंडमधलं रांचीतलं होणारं आंदोलन यातला फरक सांगतो. दिल्लीतलं आंदोलन परीक्षा घोटाळ्याशी संबंधित आहे. झारखंडचं आंदोलन परीक्षा घोटाळ्याशी संबंधित आहे. नीट परीक्षेतला पेपरफुटी प्रश्न दिल्लीच्या निमित्तानं पुढे आला तर झारखंड पब्लिक सर्व्हिस कमिशन आणि झारखंड स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या माध्यमातून झालेला घोटाळा झारखंडच्या विद्यार्थ्यांनी पुढे आणलेला आहे. 13 जणांना अटक झालेली आहे दिल्लीच्या प्रश्नावर. त्यातले 9 जण महाराष्ट्रातले आहेत तर 5 जणांना झारखंडच्या या प्रश्नावरती अटक झालेली आहे. अभिजित दिपकेनं नेतृत्व केलं दिल्लीमध्ये तर देवेंद्रनाथ महतो हा झारखंड विद्यार्थ्यांचं नेतृत्व करतोय. फक्त फरक एक आहे आणि तो महत्त्वाचा फरक आहे. दिल्लीतलं आंदोलन कॉक्रोच जनता पार्टी या राजकीय पक्षाच्या वतीनं करण्यात आलं होतं तर झारखंडमधलं जे आंदोलन आहे ते निखळ विद्यार्थ्यांनीच केलेलं आहे. कुठल्याही राजकीय पक्षामध्ये ते सहभागी झालेले नाहीत. अभिजित दिपके तिथं जायचं म्हणत होता तर तिथल्या विद्यार्थ्यांनी सांगितले की बाहेरच्या कुणीही याच्यामध्ये हस्तक्षेप करायचा नाही आणि राजकीय पक्षांनी तर अजिबात याच्यामध्ये हस्तक्षेप करायचा नाही असं ठणकावून तिथल्या विद्यार्थ्यांनी आणि विशेषतः देवेंद्रनाथ महतो यांनी सांगितल्यामुळं हे आंदोलन राजकीय विरहित आहे आणि हे आंदोलन मात्र पूर्णपणे दिल्लीतलं आंदोलन राजकीय होतं हे सांगण्याची गरज नाही. अरविंद केजरीवालापासून ते शरद पवारांच्यापर्यंत शिवसेना वगैरे सगळे लोक त्या आंदोलनाला भेटी दिल्या होत्या. त्यावरून तिथलं आंदोलन दिल्लीतलं जे होतं ते बीजेपीचे विरोधक असं होतं. इथं तसं नाही. इथं हेमंत सोरेन मुख्यमंत्री, त्यांचा हा झारखंड पब्लिक सर्व्हिस कमिशनमधला घोटाळा आणि विद्यार्थी असा हा सरळ सामना आहे. अर्थात बीजेपीनं आज या आंदोलनात उडी घेतलेली आहे आणि झारखंड बंद ज्या पुकारलेला आहे. दुसरी गोष्ट मित्रांनो, दिल्लीतल्या जंतर मंतरमधल्या आंदोलनामध्ये राजकीय टीका टिप्पणी अतिशय टोकदार झाली, अगदी खालच्या पातळीवर झाली. अश्लील अशा पद्धतीची टीका टिप्पणी झाली. पंतप्रधानावरती वाटेल त्या भाषेमध्ये मुलींनी सुद्धा तोंड सुख घेतलं. झारखंडमधलं आंदोलन आदिवासी विद्यार्थ्यांचं आंदोलन आहे बहुसंख्य, परंतु कुठंही अशा फालतू घोषणाबाजी किंवा अश्लील टीका टिप्पणी मुळीच झालेली नाही. ही गोष्ट सगळ्या विद्यार्थ्यांनी सुद्धा लक्षात घ्यायला पाहिजे. मित्रांनो, मी आत्ताच सांगितलं तसं जंतर मंतरच्या आंदोलनावरती राजकीय हस्तक्षेप झालेला होता. इथं मात्र कुठल्याही प्रकारचा राजकीय हस्तक्षेप झालेला नाही. ते आंदोलन बीजेपीच्या विरोधात होतं तर हे आंदोलन हेमंत सोरेन यांच्या विरोधात आंदोलन आहे. हे आंदोलनात 2000 जे प्रमुख आहेत झारखंडमधले जे मुख्यमंत्री आहेत ते 2013ला मुख्यमंत्री झालेले आहेत तर इकडं मोदी आहे ते 2014ला पंतप्रधान झालेले आहेत. म्हणजे साधारण ह्या सत्तेमध्ये सहभागाचाही कालावधी जवळजवळ सारखाच आहे. मित्रांनो, मोदी विरोधामध्ये सर्वत्र एकत्र आल्याचं चित्र जंतर मंतरच्या विद्यार्थी आंदोलनामध्ये दिसत होतं आणि अभिजित दिपकेला प्रचंड प्रसिद्धी मिळाली होती. देवेंद्रनाथ महतोचं आंदोलन मात्र हे निव्वळ झारखंड मुक्ती मोर्चाचे सरकार आहे त्याविरुद्ध आहे, परंतु फक्त आणि फक्त विद्यार्थ्यांचं आंदोलन आहे. आज बीजेपीनं त्याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे. मला सांगायचं आहे फक्त एवढंच की दोन्हीही विद्यार्थी आंदोलनं झाली. दोन्हीही विद्यार्थी परीक्षा व्यवस्थेमध्ये सुधारणा झाली पाहिजे, भ्रष्टाचार मुक्त एक्झाम झाली पाहिजे यासाठी प्रामाणिकपणे आंदोलनं झालेली आहेत. परंतु अभिजितला जी प्रसिद्धी मिळाली तेवढी प्रसिद्धी झारखंडमधल्या देवेंद्रनाथ महतोला मिळालेली नाही आणि देवेंद्रनाथ महतो हा तसा दुर्लक्षित राहिला. मेनस्ट्रीममध्ये हे आंदोलन येऊ शकलेलं नाही. अभिजितच्या बाबतीत मात्र तसं झालं नाही. याचा अर्थ जाणकारांच्या सहज लक्षात येऊ शकतो. मी एकच वाक्य बोलतो, अभिजित दिपकेच्या आंदोलनाची सर्व मीडियाला आणि विरोधकांना गरज होती आणि हे लक्षात घेऊनच अभिजित दिपकेचं आंदोलन जेवढं मोठं करता येईल तेवढं मोठा करण्याचा प्रयत्न सर्वांनीच केला. मीडियाही त्याच्यामध्ये मागं राहिली नाही. दुर्दैवानं झारखंडमधल्या आदिवासी मोठ्या प्रमाणावर असलेल्या विद्यार्थ्यांचं आंदोलन मात्र
दुर्लक्षित आहे. खरं तर झारखंड पेटवणारं हे आंदोलन असून सुद्धा दुर्लक्षित आहे. या सगळ्यामध्ये राजकारण आणि मीडिया कसं काम करतो हे आपण तपासलं पाहिजे, शोधलं पाहिजे आणि प्रत्येक आंदोलनाचं विश्लेषण करताना हे सारे संदर्भ लक्षात ठेवले पाहिजे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा लोकसंवाद न्यूज. जय भारत, जय महाराष्ट्र.